वेलकम वेलकम. कम्युनिकेशन हा सेशन तुमच्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. तसं पाहायला गेलं तर कम्युनिकेशन हा खूप मोठा टॉपिक आहे. पण इथे पर्स्पेक्टिव्हली ब्लॉक्स आयडेंटिफाय करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण इथे घेणार आहोत. आपल्या धारणा काय आहेत, आपल्याला कुठे अडथळा येऊ शकतो कम्युनिकेशनच्या बाबतीत आणि कम्युनिकेशन वरती मात करण्यासाठी म्हणजेच कम्युनिकेशन मुळे होणारे जे काही ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स आयडेंटिफाय करून त्याच्यावरती मात करण्यासाठी कशा पद्धतीने टॅपिंगचा वापर केला जातो तो आजचा आपला फोकस आहे. ठीक आहे, तर समजून घेऊया. आपण कम्युनिकेशन करत असताना वेगवेगळ्या पातळीवरती कम्युनिकेशन करतो आणि तिथं कसे ब्लॉक्स तयार होतात ते. सिम्पली कम्युनिकेशन इथं एकच कन्सिडर केलं आहे की आपल्याला जे काय वाटतं ते समोरच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. दॅट्स इट, दॅट इज कम्युनिकेशन. इतकी सोपी सरळ भाषा किंवा सरळ व्याख्या इथं गृहीत धरलेली आहे. मग हे वेगवेगळ्या लेवलवरती आपण कम्युनिकेशन करत असतो. मग ह्या कुठल्या कुठल्या लेवल आहेत ते समजून घेणार आहेत आणि त्या लेवलवरती आपल्याला कसे अडथळ्यांना सामोरे जावं लागतं ते पाहणार आहोत आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कशा पद्धतीनं टॅपिंगच्या माध्यमातून ते ब्लॉक्स रिलीज करायचे आहेत ते आता आपण पाहणार आहोत. मला अशी आशा आहे की हा हेतू तुमच्या लक्षात आलेला आहे, हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेला आहे की कम्युनिकेशन वरती आपण कशा पद्धतीनं टॅपिंग करणार आहोत. ठीक आहे, वेलकम. इथे पाहणार आहोत आपण कम्युनिकेशन म्हणजे संभाषण करत असताना आपण कुठल्या कुठल्या लेवलवरती संभाषण करत असतो ते. एक तर सूचना देताना किंवा काम सांगत असताना आपण कम्युनिकेशन किंवा संभाषण करत असतोय. दुसरं असं कल्पना किंवा मत व्यक्त करत असताना आपण संभाषण करत असतोय. भावना व्यक्त करत असताना, तसेच मार्गदर्शन घेताना पण, व्यासपीठावरून आपल्याला एखादा टॉपिक डिलिव्हर करायचा असेल, एखादं भाषण किंवा एखादं महत्वाचा संदेश द्यायचा असेल, अनेकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यावेळी आपण कम्युनिकेशन किंवा संभाषण करत असतोय. किंवा गप्पा गॉसिपिंग करत असताना. आता होतं काय काय बघा, अपेक्षा काय असत्या सूचना देताना किंवा काम सांगताना, अपेक्षा काय असत्या की समोरच्याने ते काम किंवा त्या सूचना ऐकाव्यात आणि जर त्याला ऐकायचं नसेल तर त्या पद्धतीने तसं त्यानं रिस्पॉन्ड करावं की ऐकतोय, हो, नाही, नाही ऐकत किंवा ऐकतोय पण थोड्या वेळानं वगैरे वगैरे, जे पण काय असेल तर ते एक अपेक्षा असते. दुसरं काय, कल्पना किंवा मत व्यक्त करत असताना अपेक्षा काय असत्या की एकमेकांच्या कल्पनेला किंवा त्या मताला समजून घेऊन त्याचा आदर केला पाहिजे. समोरच्याला काहीतरी सुचलं, समोरच्याला काहीतरी कविता, लिखाण वगैरे किंवा नवीन एक भन्नाट आयडिया काहीतरी सुचलेली असत्या तर त्या आयडियाला रिस्पेक्ट करता आलं पाहिजे किंवा ती एक अपेक्षा असत्या की ऍटलिस्ट समोरच्यानं ऐकून तर घ्यावं किंवा त्या मताला त्यानं समजून घ्यावं. भावना व्यक्त करत असताना काय अपेक्षा असत्या की सहानुभूतीची अपेक्षा असते. समजून घेऊन मग समजून सांगावे असं मार्गदर्शन घेताना अपेक्षा असते की तो जो कोणी सांगणार आहे, मार्गदर्शक जो आहे, त्यांना ऍज अ व्यक्ती म्हणून पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं आणि मग आपल्या समस्येवरती किंवा मला जो काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावरती किंवा जो काही कन्सेप्ट असेल त्या कन्सेप्टवरती त्या व्यक्तीनं मला समजून सांगावं. व्यासपीठावरून ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस असं अपेक्षा असते की समोरच्या ऑडियन्सनी आपल्याला स्वीकारायला हवं, आपल्याला समजून घ्यायला हवं, जो पण काय टॉपिक करतोय ते शांत चित्तानं तो ऐकून घ्यायला हवा, अशी अपेक्षा असते. आणि गप्पा किंवा गॉसिपिंग करत असताना काय असते, मोकळं व्हायचं, इकडल्या तिकडल्या गप्पा मारायच्या, इकडल्या गोष्टी तिकडल्या गोष्टी बोलायच्या, जिथं आपलं मोकळं होणं ही एक अपेक्षा असते. तर अशा वेगवेगळ्या लेवलवरती आपण अपेक्षा ठेवत असतो संभाषण करत असताना. आता काय बघू पुढचा टॉपिक. आता होतं काय बघा, ज्यावेळेस आपल्या अपेक्षा क्लिअर असतात, हे माहित असतं आपल्याला, होतं काय की सूचना आणि काम सांगत असताना त्या व्यक्तीनं किंवा ज्याला कोणाला आपण सांगत असतो तिथं जर काय ऐकलं नसेल किंवा त्यानं काय फीडबॅक रिस्पॉन्स काय दिला नसेल तर औद्योगिकता वाढते. अरे काय माझं ऐकत नाही तो, अशा पद्धतीचे विचार चालू होतात डोक्यामध्ये यायला. कल्पना किंवा मत व्यक्त करत असताना समोरच्या व्यक्तीने अपेक्षित रिस्पॉन्स नाही दिला तर अनादर केल्याच्या भावना निर्माण होतात. भावना व्यक्त करत असताना सहानुभूती जर नसेल तर त्या नात्यांमध्ये दुष्टपणा निर्माण होतो, वितुष्टपणा निर्माण होतो,
ते नातं हळूहळू दुरावायला लागतं. मार्गदर्शन घेत असताना समजून न घेण्याची भावना वाढत असते, जर आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर. पुढं काय, तर व्यासपीठावरून आपण बोलत असू, जर स्वीकारलं नाही समोरच्या व्यक्तींनी, तर आपल्याला नकारले जाते, डावलले जाते, ह्या भावना आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि गॉसिपिंग करताना काय असतंय, इकडल्या तिकडल्या गप्पा मारत असतो, त्या गप्पात वायफळ आपली एनर्जी वाया जात असते. सो मला इथे एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, की कम्युनिकेशन करत असताना ह्या अशा वेगवेगळ्या 6 लेवलवरती आपण बोलत असतोय, तशा अपेक्षा आपल्याला क्लिअर असतात. आणि तसं जर नाही झालं तर त्या पद्धतीनं ब्लॉक्स तयार होतात. तुम्ही तुमच्या आयुष्यावरती चेक करायचं आहे, की तुम्ही कुठल्या लेवलवरती कशा पद्धतीने अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या कशा भावना आहेत त्या सगळ्या भावना नोट करायच्या आहेत आणि टॅपिंग करून त्या पद्धतीनं रिलीज करायच्या आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण प्रत्यक्ष टॅपिंग करून कशा पद्धतीने रिलीज करता येते ते पाहूया.